सबस्क्राईब करा मराठी गुरुजी चॅनलला आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी या बेलला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, आज आपण गुगल ड्राईव्ह या ॲपविषयी माहिती पाहणार आहोत। प्रथमतः आपण प्ले स्टोरवर जाऊया आणि प्ले स्टोरवर या ॲपची किती डाउनलोड आहेत ते जरा पाहूया आधी। तर बघा, सर्वात जास्त डाउनलोड आहेत व्हॉट्सॲप फेसबुकप्रमाणे सुद्धा या ॲपचे सर्वात जास्त डाउनलोड आहेत। पहा, तर तुम्ही इथे आता ॲप ओपन झालेलं दिसेल तुम्हाला। तर पहा, 1 बिलियन म्हणजे 1 अब्जपेक्षा जास्त डाउनलोड या ॲपचे आहेत। तर ओपन करूया आपण या ॲपला। तर बघा, मी ओपन करतो आहे। तर मी इथे एक फोल्डर तयार केलेलं आहे। बघा, इथे एज्युकेशन नावाचं फोल्डर आहे। त्याआधी तुम्ही काय करायचं आहे, इथं ते 3 रेषा दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते सेटिंगमध्ये एक सेटिंग करून घ्यायची आहे। बघा, ट्रान्सफर फाईल ओनली ओव्हर वायफाय, म्हणजे फक्त तुम्हाला वायफायवरच इथे एक सेटिंग आहे की वायफायवरच त्या फाईल अपलोड होतात, त्याला अनटिक करायचं आहे। म्हणजे तुम्हाला इंटरनेट जरी चालू असलं तरी त्या फाईल अपलोड झाल्या पाहिजेत। आपलं स्वतःचं इंटरनेट चालू असलं तर ती फाईल अपलोड झाली पाहिजे। ही दुसऱ्याच्या वायफायने अपलोड होण्याची सेटिंग असते। इथे बघा, ॲटो ॲड म्हणजे तुम्ही जो फोटो काढता तो ॲटोमॅटिकली या ड्राईव्हमध्ये सेव्ह होत असतो। माझे 2013 पासूनचे फोटो अपलोड आहेत या ॲपमध्ये। तर पहा, तुम्हाला मी आता एक फोटो अपलोड करून दाखवतो। एक फोल्डर तयार करतो, त्याआधी मी माय फोटो, ओके। बघा, इथे मी एक फोल्डर तयार केलेला आहे आणि त्या फोल्डर ओपन करतो मी। आणि ते फोल्डर ओपन केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये अजून फोल्डर ॲड करता येतात। तर आता मी तिथे अपलोड या ऑप्शनवर क्लिक करतो आहे आणि व्हिडिओ आहेत। तुम्हाला इमेज हवी असेल तर इमेजमध्ये तुम्ही इथे क्लिक करू शकता। बघा, इथे आहे इमेज, व्हिडिओ, ऑडिओ, PDF फाईल, तुम्ही काही अपलोड करू शकता। बघा, यामध्ये आता मी इथे एक फोटो अपलोड करतो आहे, ओपन म्हणतो आहे त्याला। बघा, तो फोटो अपलोड झालेला आहे, वेटिंग टू अपलोड। बघा, अपलोड होत आहे। त्यानंतर आता आपण काय करूया, याची लिंक देऊया। बघा, इथे 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथे लिंक शेअरिंग असं आलेलं आहे, त्याला ऑन करायचं आहे। तर लिंक शेअरिंग आपण आता ऑन केलेलं आहे। तर ते लिंक शेअरिंग कॉपी लिंक असं म्हणायचं आहे। कॉपी लिंक म्हटल्यानंतर ती लिंक कॉपी झालेली आहे, तर ते आपण आपल्या व्हॉट्सॲप नंबरला एखाद्याला पाठवू शकतो। तर पहा, ते पाठवतो। ती डायरेक्ट लिंक देऊ शकतो एखाद्याला, तुम्ही डायरेक्ट ती लिंक पाठवू शकता। इथं प्रेस करा आणि पेस्ट नावावर क्लिक करा, म्हणजे ते जे ड्राईव्हची लिंक आहे ती ड्राईव्हची लिंक तुम्हाला त्या इमेजची डायरेक्ट आपल्या मित्राला पाठवता येईल। बघा, इथे इमेजचं नावसुद्धा आलेलं आहे। बघा, इमेज JPG इमेज आहे, असं प्रकारे ते इमेज आपण आपल्या मित्राला पाठवलेली आहे। त्यानंतर बघा, एखादा व्हिडिओ वगैरे आपल्याला त्याचीसुद्धा लिंक आपल्याला देता येते। बघा, इथे एज्युकेशन नावाचं एक फोल्डर आहे। फोल्डरसुद्धा आपल्याला 3 डॉट आहेत ना, त्यावरून आपल्याला इथून लिंक शेअरिंग परत ऑफ ऑन करायचं आहे आणि ते त्यानंतर कॉपी लिंक म्हणायचं आहे। म्हणजे या ठिकाणी जो लोगो दिसतो आहे तसाच इथे लोगोसुद्धा तयार झालेला आपल्याला दिसतो आहे। तर त्यानंतर बघा, इथे एज्युकेशन नावाचं फोल्डर आहे, त्या फोल्डरवर क्लिक करतो आहे मी आणि इथे व्हिडिओ आहे मी अपलोड केलेला, त्या 3 डॉटवर क्लिक करतो आहे आणि कॉपी लिंक असं म्हणतो आहे। मी याची लिंक आधीच शेअरिंग करून ठेवलेली आहे, लिंक शेअरिंग, आणि परत ते व्हॉट्सअपला माझ्या मित्राला पाठवतो आहे। बघा, तिथे प्रेस करतो आहे मी आणि पेस्ट म्हणतो आहे। बघा, थोड्या वेळात लिंक इथे दिसेल व्हिडिओची, इथे वरच्या बाजूला इथे व्हिडिओचं येईल। बघा, लोगो दिसतो आहे वरच्या बाजूला आणि इथे सेंड करायची।
जसं तुम्हाला यूट्यूबला आपण अपलोड करतो तसंच इथे क्वालिटी कमी होत नाही काय नाही. आणि जशी तुमची 17 MBचा 15 MBचा जसा व्हिडिओ आहे तसाच इथे अपलोड होत असतो. अशा प्रकारे आपण ह्या लिंक देऊ शकतो. PDF फाईल, व्हिडिओ, ऑडिओ, इमेजेस. तर अशा प्रकारे आपण या ड्राईव्हला अपलोड करू शकतो. तर या बघा इथे 3 डॉटवर क्लिक करूया. आपण बघूया आपण या ड्राईव्हला आपण किती अपलोड करू शकतो. बघा इथे स्टोरेज आहे, हे अपग्रेड स्टोरेजवर क्लिक करायचं आहे. बघा इथे आहे 15 GB, तो फ्री आहे. 15 GB आपण फ्रीमध्ये अपलोड करू शकतो एका ईमेलने. जर तुम्ही दुसरा ईमेलने अपलोड केलं तर परत 15 GB करू शकतो. आणि तुम्हाला एकाच ईमेलवर ठेवायचं असेल तर इथे बघा 130 रुपये महिना आहे. 100 GB तुम्ही अपलोड करू शकता एका महिन्याला. म्हणजे ते 130 रुपये चार्ज आहे. एकदा तुम्ही अपलोड केल्यानंतर त्याला 130 रुपये चार्ज. त्यानंतर 1 TB आहे, 650 रुपये महिना आहे त्याला. 2 TB आहे, 10 TB, 20 TB, 30 TB. तर अशा प्रकारे तुम्ही त्याची मेमरीसुद्धा वाढवू शकता. फक्त त्याला काही चार्जेस आहेत, ते चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. पण त्यापेक्षा तुम्ही नवीन ईमेल ID आणि तयार केला आणि पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर तो लक्षात ठेवला की तुम्हाला 15 GB फ्रीमध्ये वापरायला भेटतं. तर अशा प्रकारे आपण फोल्डर तयार करून नवीन ऑडिओ, व्हिडिओ, PDF फाईल या गुगल ड्राईव्हला अपलोड करू शकतो. तर अशा पद्धतीने आज आपण गुगल ड्राईव्ह या ॲपविषयी माहिती पाहिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली असणाऱ्या लाईक बटनावर क्लिक करायला विसरू नका. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आणि याआधीच सबस्क्राईब केले असेल तर धन्यवाद. सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार. धन्यवाद.